जय महाराष्ट्र मित्रांनो, बँकेत जॉब पाहिजे तर IDBI बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियत तुम्ही इथे बघू शकताय, अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। 21/11/2024 पासून आपण अप्लाय करू शकतोय 30/11/2024 पर्यंत। त्यामुळे घाई करा, पटकन अप्लाय करा। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या PDF मध्ये दिली आहे, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, मुंबई महाराष्ट्रामध्ये जिथे लोकल लँग्वेज मराठी लागणार आहे 125 जागा आहे। त्यानंतर नागपूर महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज पाहिजे 50 जागा आहे आणि पुण्यासाठी 60 जागा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय, सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आहे। आणि दुसरी जी पोस्ट आहे ॲग्री ॲसेट ऑफिसर पॅन इंडिया, तुम्ही अप्लाय करू शकताय। मग या 100 मधल्या पण जागा महाराष्ट्रामध्ये असणार आहे। त्यामुळे तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयाची अट काय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। कारण की ते बघा, कालच आपण एक पॉडकास्ट टाकला होता ज्यामध्ये या मुलींनी कशा प्रकारे फ्रेशर्स असून जॉब मिळवला टॉप MNC कंपनीमध्ये वयाच्या 21 मध्ये। नक्की इन्स्पायरिंग कहाणी आहे, नक्की तुम्ही बघितलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे, मराठी भाषेत जॉब पाहिजे आहे, भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, IDBI बँकेबद्दल तुम्ही ऐकूनच असाल आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय। सगळ्यात आधी महत्त्वाच्या तारखा समजून घ्या। 2 पोस्टसाठी ते हायरिंग होते आहे। ज्युनियर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड O 2025-26 म्हणजे पुढच्या वर्षी, कारण की आता डिसेंबरमध्ये आपण फॉर्म भरणार आणि 2025 मध्ये तुम्ही बँकेत जॉबला लागलेले असणार। आणि दुसरी पण पोस्ट आहे त्याबद्दल सांगतोय, जसं की तुम्ही ते बघू शकताय, या PDF मध्ये सगळी माहिती दिलेली आहे। ओके, तुम्ही इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघू शकताय। त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं 2 पोस्ट आहे, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O यासाठी। तर पहिली पोस्ट जी आहे त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय किती जागा आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मुंबई, नागपूर आणि पुणे यामध्ये तुम्ही जॉबला लागू शकताय। तिघांसाठी ते लोकल लँग्वेज मराठी आणि कोकणी जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे स्पेशलिस्ट ॲग्री ॲसेट ऑफिसर, ही पॅन इंडिया हायरिंग आहे, म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कुठेही जॉब मिळू शकतोय। 100 जागा इथे आहे। आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दोघांपैकी एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। एक तर तुम्ही पहिल्या पोस्टसाठी करा, नाहीतर दुसऱ्या पोस्टसाठी करा। ओके, आता महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत, जसं की तुम्ही ते बघू शकता, तुमची जी वयाची अट वगैरे आहे, तुमचं जे सर्टिफिकेट वगैरे आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, ते ऑक्टोबर 1, 2024 रोजी ग्राह्य धरलं जाणार आहे। म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन इथे पाहिजे तर ग्रॅज्युएशन 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, पूर्ण झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। ॲडव्हर्टाइजमेंट 20 नोव्हेंबरला आलेली आहे। 21 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत भरू शकतोय। म्हणजे बघा, फक्त आणि फक्त 8च दिवस दिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे म्हणालो तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, पटकन माहिती मिळाली तर तुम्ही पटकन अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, जी की डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल। ओके, आता यासाठी पात्रता काय पाहिजे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल तुमचं वय 20 ते 25 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। पण जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। बाकी क्रायटेरिया तुम्हाला खाली दिसेलच, ते तर तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, जर पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर यासाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडे बॅचलर डिग्री पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे। तुम्ही बिंदास अप्लाय करा पहिल्या पोस्टसाठी, ज्याच्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये जागा आहे। ओके, आणि फक्त तुमचा डिप्लोमा जर झालेला आहे तर तुम्ही इलिजिबल नाही आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे, फक्त डिप्लोमाच्या बेसवर अप्लाय करता येणार नाही। आणि दुसऱ्या पोस्टसाठी 4 वर्षाची डिग्री तुमच्याकडे आहे, म्हणजे BSc झालंय, BTech झालंय, BE झालंय, किंवा इथे बघू शकता इन ॲग्रिकल्चर वगैरे, ते भरपूर मोठी लिस्ट आहे। यापैकी डिग्री तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। अजून एक महत्त्वाची अट यांनी ठेवली आहे, मिनिमम 60% पडलेले पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्ही जनरल
EWS आणि OBC मधून कॅन्डिडेट आहात, फॉर्म भरणार आहात, तर तुम्हाला कमीत कमी किती टक्के पाहिजे? 60% पाहिजे. आणि SC ST PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर कमीत कमी तुम्हाला 55% पाहिजे. म्हणजे 55 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही अप्लाय करू शकताय, पण कमीत कमी 55 पाहिजे आणि यांना कमीत कमी 60% पाहिजे, तर तुम्ही ते अप्लाय करण्यासाठी पात्र आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कम्प्युटर वापरता आलं पाहिजे. ओके, जर कम्प्युटर रिलेटेड एखादा कोर्स झाला तर वेल अँड गुड, इथे सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे, पण नॉलेज पाहिजे आहे. त्यानंतर बाकी इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला पॅकेज वगैरे किती असणार आहे तर इथे बघा दिले 6.14 लाख ते 6.5 लाख रुपयांचं पॅकेज तुम्हाला असणार आहे टॉप सिटीजमध्ये जॉईनिंगच्या वेळेस. त्यानंतर जसं जसं तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे, पेमेंट तुमचा वाढणार आहे, प्लस ॲन्युअल इन्क्रीमेंट शाल्वी म्हणजे ॲन्युअल इन्क्रीमेंट पण होणार आहे तुमच्या परफॉर्मन्सवर. ओके, ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा तुम्हाला 6.14 लाख रुपयांचं म्हणजे जवळपास 6.5 लाख रुपयांचं पॅकेज असणार आहे. ओके, बाकी करिअरच्या दृष्टीने पण इथे सगळी माहिती दिलेली आहे. टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते पण तुम्हाला इथे सांगितलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे आम्ही या बँकेत जॉबला लागू शकतोय, हे बघा अगदी सोप्या भाषेत सांगतोय. तुम्ही जर प्रॉपर व्हिडिओ बघताय तर तुम्हाला सगळी माहिती समजेल. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर IDBI बँकेचं एक्झामची बुक पण तुम्हाला देऊन टाकेल. इथे प्रॉडक्ट लिस्ट तुम्हाला मिळेल, त्या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या बुक मिळून जाईल, तिथून तुम्ही अभ्यास करू शकताय. आता बघा सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट दिलेले आहे ते व्हेरीफाय होणार, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि मेडिकल टेस्ट होते. तर अशा प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे. म्हणजे मेन दोनच गोष्टी आहे, एक तर ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू. कारण की डॉक्युमेंट तुमचे बरोबर आहे म्हणूनच तुम्ही अप्लाय करणार आहात, त्यामुळे या दोन गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे. त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे तर बघा लॉजिकल रिझनिंग, हे बघा ही सगळ्या याच्यात कॉमन आहे. तुम्हाला पाहिजे तर याचं बुक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथे तुम्हाला टॅग दिसतील, तिथून तुम्ही इझिली ते पुस्तक बाय करू शकताय. अगदी सोपं आहे, अभ्यास चालू करून द्या, कारण की एकच महिना तुमच्याकडे आहे. 60 प्रश्न 60 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 40 मार्कासाठी, जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस कम्प्युटर IT 60 प्रश्न 60 मार्कासाठी. आणि तुम्हाला किती टाईम मिळणार आहे ते पण इथे दिलेलं आहे. आणि दुसरं जी पोस्ट आहे त्यासाठी प्रोफेशनल नॉलेज 60 प्रश्न 60 मार्कासाठी, ते 45 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुमची पहिली एक्झाम होणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही रॉंग आन्सर देताय तर इथे पॅनल्टी असणार आहे 0.25ची. त्यामुळे जे बरोबर उत्तर आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इंटरव्ह्यू कसं असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं वयामध्ये तुम्हाला इथे सूट आहे, तर तुम्ही इथे बघू शकताय, इथे तुम्हाला दिसून जाईल वयामध्ये किती सूट आहे काय. ओके, त्यानंतर जे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं तेच आहे. पहिल्या पोस्टसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे बॅचलर डिग्री पाहिजे, आणि दुसऱ्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे तर 4 वर्षाची डिग्री पाहिजे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊ टू अप्लाय, आम्ही अप्लाय कसं करायचं. तर टेन्शन घेऊ नका, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे IBPS ऑनलाईन. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. प्रॉपर ब्लॉग मिळेल, आपल्या वेबसाईटची लिंक मिळेल, तिथे तुम्हाला हे सगळं अगदी थोडक्यामध्ये बघा, हे सगळं अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सगळी माहिती टाकलेली आहे, तुम्ही इथे इझिली बघू शकताय. आणि ते तुम्हाला दिसून जाईल अप्लाय करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी लिंक, यावर क्लिक करा. हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. ऑलरेडी या वेबसाईटवर अकाउंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाका, पासवर्ड इथे टाका, हा कॅप्चा इथे टाकून सबमिट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर इथे बघा दिले हाऊ टू अप्लाय, यावर क्लिक करून अप्लाय कसं करायचं तर इथे पूर्ण माहिती दिली आहे, ती पण तुम्ही बघा. किंवा डायरेक्ट न्यू युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा 6 पानी फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म कसं आहे तर सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे नाव, तुमचं वडिलांचं नाव, ही सगळी माहिती. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, तुमचे डिटेल्स म्हणजे एज्युकेशन काय झालं आहे ते. त्यानंतर प्रिव्ह्यू करायचा, ही जी मी माहिती भरली आहे, मग आडनावाची स्पेलिंग, तुमच्या नावाची स्पेलिंग, मोबाईल नंबर सगळं बरोबर आहे का. प्रिव्ह्यू झालं मग तुम्हाला अपलोड करायचे तुमचे डॉक्युमेंट, त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि तुम्ही इथे अप्लाय झालेला आहात. ओके, त्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. एक्झाम कधी आहे सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे जे तुमचे मित्र आहे ज्यांना बँकेत जॉब पाहिजे तर नक्की शेअर करा. आणि अशा जॉब अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.